नमस्कार, मी गौरी पैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 21 फेब्रुवारी पाहूया टॉप 10 घडामोडी। मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मस्सा चौक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी बोलताना पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। तसेच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधत मोठी मागणी केली। गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आहे। ही बाब राज्य सरकारची नाचक्की करणारी आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज विदर्भ दौऱ्यावर असून नागपूरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते सहभागी होत आहेत। याच अनुषंगाने नागपूर दौऱ्यावर आले असता पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे देखील दिली। तसंच विरोधकांवर जोरदार टीका देखील त्यावेळी त्यांनी केली। मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा आहे त्यांनी समजून घ्यावा असं म्हणत आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदेंचा हा इशारा नेमका कोणासाठी आहे आणि विरोधकांसाठी की सत्तेतील सहकाऱ्यांसाठी याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। अण्णा हजारे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीकास्त्र सोडले। मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पहिले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। त्यांनी स्वतःच इमेज वाढते, कारण जनता हे आपल्याला बघून अनुकरण करत असतं। तुम्ही जर वाट सोडून चाललात तर जनता कुठे जाणार? अशा लोकांना मंत्रिमंडळात घेण्याआधी विचार करणं गरजेचं आहे। मंत्र्यांचे आचार विचार शुद्ध असले पाहिजेत। सुरुवातीला हे चुकलं की नंतर अशा घटना घडतात, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वीच्या परीक्षेसाठी केलेले सर्व दावे शुक्रवारी पहिल्याच दिवशी फोल ठरलेत। 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटलाय। पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका ही बाहेर आली। यानंतर उत्तर पत्रिकांच्या छायांकित प्रत काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय। जालन्यात घडलेल्या या प्रकारानंतर आता यवतमाळमध्ये असाच प्रकार घडल्याची माहिती समोर आली। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले। राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारकडून नवे निकष लागू केले जाणार आहेत। केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं सरकारकडून वारंवार सांगितलं जातं। याबद्दल आता राज्य सरकारकडून कठोर पावले देखील उचलली जातात। त्यातच आता लाडकी बहीण योजनेबद्दल महायुती सरकारमधील बड्या मंत्र्यांचे मोठे संकेत दिलेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गेल्या 7 महिन्यात सुमारे 25,250 कोटी रुपये वाटण्यात आले असल्याचं समोर आलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई मनपा आयुक्तांची भेट घेत मुंबई शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी आयुक्तांची चर्चा केली। मुंबई मनपाच्या जमिनीखालून जाणारा केबलचा एक विषय होता। त्या केबल मनपाच्या जमिनीच्या खालून जात असताना त्यांच्याकडून कोणताही कर घेतला जात नाहीये। मनपा सर्व नागरिकांकडून कचरा संकलनासाठी कर घेते, परंतु मनपाच्या जमिनीखाली जाणाऱ्या केबलसाठी कर का लावत नाहीये? तो कर लावला तर 8 ते 10 हजार कोटींचं उत्पन्न मनपाला मिळेल। सर्वांना कर लावले जात आहेत, मग जमिनीखाली केबल टाकणाऱ्या कंपन्यांकडून कर का आकारला जात आहे? अशी प्रतिक्रिया आता राज ठाकरेंनी दिली आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या काळात भारतातील लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेसाठी तब्बल $2.1 कोटी दिले गेले, असा दावा विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता। गुरुवारी झालेल्या बैठकीत भाषण करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक खुलासा केलाय। बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी $2.9 कोटी दिले गेलेत, तर नेपाळमधील जैवविविधतेसाठी $1.9 कोटीचा निधी हा दिला गेलाय, असंही त्यावेळी ते म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळालेली असतानाच आता भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना देखील जीवे मारण्याची धमकीचे पत्र मिळाल्याचं आता समोर आलंय। श्वेता महाले यांना धमकीचं पत्र मिळाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। यावरून भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 27 फेब्रुवारीला मनसेतर्फे एक भव्य पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः दिली आहे। मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे, पण त्यासाठीची खिडकी ही मराठीच असावी।
आणि म्हणूनच हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत. जरूर या प्रदर्शनाला भेट द्या. वाट बघतोय अशा आशयाचं ट्विट राज ठाकरेंनी केले. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित छावा हा सिनेमा 14 फेब्रुवारीला रिलीज झाला. यानंतर या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद देखील मिळताना दिसला. दरम्यान सिनेमाला सर्वांकडून तुफान प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे अभिनेत्री स्वरा भास्करने याबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती. यानंतर संपूर्ण देशभरातून तिच्यावर टीकेची जोड देखील उठलेली पाहायला मिळाली. अखेर स्वरा भास्करने तिच्या वादग्रस्त पोस्टवर स्पष्टीकरण दिले. मी केलेल्या ट्विटमुळे अनेक वादविवाद पाहायला मिळत आहेत. काही गैरसमज देखील निर्माण झालेत. मी निसंशयपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर वारशाचा आणि योगदानाचा आदर करते, असं देखील ती म्हणाली.